नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयाची रक्कम 93 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता समोर आलेली आहे। अखेर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, आता शेतकऱ्यांना डबल लाभ होणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता 2 तारखेला जमा झाला असेल, त्यानंतर नमो शेतकरी हप्ता देखील लवकरच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे, कारण शेतकऱ्यांना एकाच महिन्यात 2दा लाभ वितरण होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आज पण याचे वितरण देखील सुरू झालेले आहे। 2 टप्प्यामध्ये वितरण केले जाणार आहे, अशी माहिती देखील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तसेच नियमावली देखील सांगण्यात आलेले आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाहीत। काही शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर देखील काढलेले आहे। नमो शेतकरी योजनेचे पैसे संपूर्ण शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये विभागणी करून सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता समोर येत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये काही ठराविक जिल्हे पैसे सोडले जाणार आहेत आणि काही ठराविक जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार नाहीत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आज पैसे जमा होणार नाहीत। काहीला उद्या होतील, काहींना परवा होतील, तर काहींना ठराविक बँकांमध्ये देखील पैसे जमा होणार असल्याची सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे। आता कोणत्या पद्धतीने तुम्हाला पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा आणि दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तिसरा टप्पा, याची सर्व यादी देखील सरकारकडून आलेली आहे। या पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्याची नावे घेण्यात आली आहेत, कोणकोणत्या बँका पहिल्या टप्प्यामध्ये वितरणासाठी घेण्यात आलेल्या आहेत आणि कोणकोणते जिल्हे घेण्यात आले आहेत, याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तसेच कोणत्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार नाही, कोणत्या शेतकऱ्याला या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण पाहून घेणार आहोत। शेतकऱ्यासाठी खुश खबर, आता शेतकऱ्यांना पीएमचा हप्ता आलेला आहे, त्यानंतर लगेच नमोचा हप्ता देखील सुरू झालेला आहे। पण काही बँकांमध्ये नमोचे पहिले पैसे पहिल्या टप्प्यामध्ये येणार नाहीत। काही बँका या योजनेतून पहिल्या टप्प्यासाठी वगळण्यात देखील आले आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील वगळण्यात आले आहेत। आता तर पहिल्या टप्प्याची तुमची बँक आहे का, हे देखील लक्ष देऊन बघायचं आहे। बघा, पहिल्या जिल्ह्याची यादी आणि बँकांची यादी ही वेगवेगळ्या पद्धतीने असणार आहे, कारण की पैसे 3 टप्प्यामध्ये वितरण होणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 12 बँकेमध्ये पैसे येणार आहेत आणि 10 जिल्ह्यांमध्येच येणार आहेत। याचं वाटप देखील लवकर होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 2000 रुपये येतील। नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो तुम्हाला पहिला हप्ता आहे, तो पहिल्यापासून लाभ मिळत आला होता, त्यावेळेस तुमची बँक कदाचित त्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण की सरकारने सांगितले की या बँकेमध्ये जर तुमचं खातं नसेल, तुम्हाला उद्या पैसे येणार नाहीत। त्यामुळे लगेच आता कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत, त्याची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे। आजच पहिल्या टप्प्यात कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत, हे सगळं आज आपण पाहून घेणार आहोत। कारण की बघा, सरकारने दिलेल्या लिस्टमध्ये जर तुमची बँक असेल, तरच तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये नमोचे पैसे सोडले जाणार आहेत। मग 1-2 महिन्यानंतर पैसे थोड्या वेळाने पैसे मिळू शकतात, अन्यथा तुमचं नाव देखील रद्द होऊ शकतं। आता बघा, पैसे आज येतील, उद्या येतील, अशा प्रकारच्या बातम्या देखील तुम्ही पाहत होता, पण अखेर आजपासून पैसे वाटपाला मंजूर देखील झालेले आहे आणि मंजूर देखील पैसे वाटपाची मिळाली देखील आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हे देखील घेण्यात आले आहेत। आता यामध्ये 3 टप्पे करण्यात आले आहेत। 3 टप्प्यामध्ये कोणते जिल्हे असणार आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा झाल्याचा SMS देखील तुम्हाला येणार आहे। सगळ्यात पहिलं आपण बँक खाते पाहणार आहोत, त्यामुळे लक्ष देऊन ऐका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना आज पैसे येणार नाहीत, कोणत्या शेतकऱ्यांना उद्या पैसे येतील, याची यादी देखील जाहीर झालेली आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की सर्व शेतकऱ्यांना हे सरसकट पैसे येणार नाहीत, तसंच हे सगळ्या खात्यामध्ये एकत्र पैसे येणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला तर लक्षपूर्वक नियम जाणून घ्या। आता राज्य सरकारने शेतकऱ्याची मोठी प्रतीक्षा संपलेली आहे। एक तर पीएम किसानच्या 20व्या हप्त्याची वाट तुम्ही पाहत होता, तो दिला देखील आलेला आहे आणि नमोचा 7वा हप्ता देखील ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, त्याचे वितरणास अखेर सुरुवात झाली, पण त्याच्यामध्ये काही बदल देखील करण्यात आले। हा जो 7वा हप्ता तो टप्प्याटप्प्याने नमो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे, पण त्यामध्ये ठराविक जिल्ह्यांना पैसे सोडण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती समोर आलेली आहे। पहिला टप्पा सोडण्यात येणार आहे,
पहिल्या टप्प्यामध्ये, त्यामुळे मग कोणते जिल्हे असणार आणि कोणत्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार, 7व्या हप्त्यासाठी जिल्ह्याची आणि बँकाची यादी कशी असणार, पात्रता कशा पद्धतीने निश्चित केली जाणार, कोणत्या शेतकऱ्याला या योजनेतून बाहेर काढले जाणार, संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। पहा, जो 7वा हप्ता जर या बँकेत खाते असेल तर या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कारण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार हे तुम्ही लगेच पाहून घ्यायचं आहे। आता बघा, 12 बँका जाहीर करण्यात आलेत। या 12 बँकेमध्ये कोणत्या बँकेत खातं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता डायरेक्ट जमा होणार आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओ मध्येच बंद करू नका। सरकारने देखील लिस्ट दिली आहे, ज्या लिस्टमध्ये ज्या ज्या शेतकऱ्याचं नाव आहे, ज्या ज्या बँकाचं नाव आहे, ज्या ज्या जिल्ह्यांचं नाव आहे, त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील लवकरच येणार आहे। अशी यादी देखील आता समोर आली आहे। ती यादी देखील मी पुढेच्या व्हिडिओच्या पुढे दाखवणार आहे, ज्यामध्ये गेल्या 1-2 महिन्यापासून नमो शेतकरी सन्मान योजनेची प्रतीक्षा होती। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, आज पैसे येतील, अखेर यादी नमो शेतकरी योजनेची यादी देखील जाहीर करण्यात आली। सुरुवातीने सरकारने स्पष्ट सांगितले होते की स्पष्ट काही कागदपत्र देखील काढायला सांगितले होते, ज्यामध्ये शेतकऱ्याकडे फार्मर आयडी कार्ड नाही, ज्याच्यामध्ये खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, परंतु अशा अटीत ती शिथिल देखील करण्यात आले। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आयडी कार्ड काढले नसेल तर अजिबात काळजी करू नका। PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला जर आलेला असेल तर तुम्हाला नमोचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। तुमच्याकडे जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड रंगाचं रेशन कार्ड असेल, जर तुमची KYC केलेली नसेल तर तुम्हाला नमोचे पैसे आज मिळणार नाहीत, कारण रेशन कार्डवर सरकारने नवीन नियम लागू केलेत आणि या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांनी रेशन कार्डची KYC केलेली नाही, ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे रेशन कार्डची KYC करणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला ज्या सरकारी योजना असतात त्याचा लाभ घ्यायचा कसा घ्यायचा, आता अजून कोणत्या शेतकऱ्यांना योजनेचे पैसे येणार नाहीत हे देखील आपण जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, ज्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तीने अर्ज केलाय त्यांना पैसे मिळणार नाहीत, असं कारण देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात आली आहे। जे हप्ते वितरित केले जातात, म्हणजे जो 6वा हप्ता वितरित झाला तेव्हा देखील सरकारने स्पष्ट केले होते की कुटुंबातील एकाच व्यक्तीसाठी ही योजना आहे आणि एका कुटुंबातील 2 व्यक्ती 3 व्यक्ती जर लाभ घेत असतील तर त्यामधून बाकीचे 2 ते 3 जण हे बाहेर काढण्यात येतील। काही कुटुंबातील पती आहेत, पत्नी देखील आहेत, असे दोघे या योजनेचा लाभ घेतात। काही घरामध्ये एखादा ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्याची मुलं देखील असे 3-4 मिळून नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतात। असे कुटुंब सरकारला आढळून आलेत, त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने वाचून सूचना देखील आता देण्यात आल्यात। त्या सूचनेनुसार याचा लाभ आता इथून पुढे मिळणार नाही। सरकारने वेळोवेळी सर्व नियम स्पष्ट केलेत, तरी सुद्धा बऱ्याच कुटुंबातील शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतलाय। तोचा 7वा हप्ता आहे, तो हप्ता इथून पुढे या शेतकऱ्यांना मिळणार नाही, तर त्यांना आता यादीमध्ये देखील टाकलं जाणार। जेव्हा कोणत्याही शेतकऱ्याचं नाव यादीमध्ये येतं तेव्हा 4 ते 5 वर्षापर्यंत कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ त्यांना घेता येणार नाही। त्यामुळे सरकारने जे नियम सांगितलेत त्या नियमापर्यंत तुम्ही जर वागले तरच तुम्हाला सर्व योजनेचा लाभ या ठिकाणी मिळला जाणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष द्यायचा आहे। कोणत्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत आता पाहूया, मग कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत सुद्धा देखील पाहूया। सर्वात पहिल्यांदा ज्या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत ती बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। तुमचं पोस्ट ऑफिस बँकेमध्ये खातं असेल तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची सगळ्यात माहिती समोर येत आहे। आता देखील तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येईल। दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। ज्या शेतकऱ्याचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्या शेतकऱ्यांना देखील 2000 रुपये आज जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती समोर येत आहे। दुसरी बँक आहे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेमध्ये देखील नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरची बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियामध्ये देखील नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत, ज्यामध्ये तुमचं खातं आहे का चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतरची बँक आहे ती देखील मी लगेच सांगणार आहे। त्यानंतरची प्रायव्हेट बँक आहे, त्यामध्ये यादीमध्ये आलेले ते म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रातील मोठी बँक HDFC बँक। HDFC बँकेत देखील पैसे जमा केले जाणार आहेत। येस बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडियन बँक, इंडियन ॲक्सिस बँक, महाराष्ट्र राज्यातील कोऑपरेटिव्ह ज्या बँक आहेत यामध्ये DBT साठी पात्र आहेत अशा बँकेमध्ये देखील पैसे आज नमो शेतकरी सन्मान योजनेचे जमा होणार आहेत। आता आपण पहिल्या बँका बघितल्यात, आपण जिल्हा देखील पाहूया। तो जिल्हा ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहिला जो म्हणजे वाशिम, त्यानंतर यवतमाळ, तिसरा नंदुरबार,
चौथा बीड, त्यानंतर अकोला. त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का बघायचं आहे. त्यानंतरचा जिल्हा देखील लगेच पाहूया. जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, हिंगोली, बुलढाणा, लातूर या जिल्ह्यामध्ये देखील आजच्या आज पैसे जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहेत. तुमचं व्यवस्थित बँक खातं असेल तर तुम्हाला देखील पात्र असाल, नक्कीच तुम्हाला आजच्या आज पैसे जमा होतील. तुम्हाला देखील आतापर्यंत नमोचे पीएमचे किती हप्ते जमा झालेत, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय, तुम्हाला काही शंका आहेत का, नक्कीच कमेंट करून विचारा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.